रानू सुनील तडवी वय 25 वेहगी बारीपाडा येथील महिलेला प्रसव वेदना 3-3:30 वाजेच्या आसपास सुरू झाली। सदर महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी वेगळी बारीपाडा येथील ग्रामस्थांनी बांबू झोळीच्या साहाय्याने सदर महिलेस 7 किलोमीटर पायपीट करत व अनेक संकट पार करत देव नदीतून पायपीट करत बांबू झोळीच्या मदतीने सदर महिलेस 102 ॲम्ब्युलन्सच्या माध्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा येथे दाखल करण्यात आले। तेथे सदर महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहे। दुसरी घटना वेहगीचा आमराई पाडा या पाड्यातील महिला शिवलीबाई खिमजी वसावे वय 45 या महिलेला त्यांच्या शेतात काम करत असताना सर्प दंश झाला होता। गावात मोबाईल रेंज नसल्याने 108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला असता ॲम्ब्युलन्स आले नाही। त्यातच रस्ता देखील नसल्याने सदर महिलेस बांबू झोळीच्या साहाय्याने 4 किलोमीटर लोकांच्या मदतीने आमराई पाडा येथून मध्ये येणाऱ्या देव नदीतून प्रवास करून गोंडामाल येथे वेहगीच्या बायपास रस्त्यापर्यंत आणून तेथून खासगी भाड्याच्या वाहनाने सदर महिलेस प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा येथे दाखल करण्यात आले। परंतु सदर महिलेस पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात मुलगी येथे रेफर करण्यात आले असून उपचार सुरू आहे। वेहगी गावाला पूल व रस्ता व्हावा याकरिता वारंवार वेहगी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन व तक्रारी करूनही अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले असता उलट ग्रामस्थांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते। वेहगी ग्रामस्थांकडून जन आंदोलन करण्यात आले तरी देखील संबंधित विभागाकडून केवळ आश्वासने देण्यात आली आहे। वेहगी गावांच्या नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहे। त्यात दिलीप पाडवी, जलपत पाडवी, सीपा तडवी, अनिल तडवी, सुनील वडवी, गीताबाई पाडवी, सुकुमा तडवी, ममिता तडवी तसेच प्रीतिलता तडवी। प्रतिनिधी सुलतान पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, धडगाव।